नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये अरवली घ्या, नाशिक घ्या, UP घ्या, कुठेही घ्या, संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना हटून महाराष्ट्राची गोष्ट करा. आता बाकीचे जाऊ द्या, आपल्या राज्याची गोष्ट करा. पहिला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना हटवून ज्या आपल्या पिढीने लावलेली झाडे तोडून तिकडे ती जागा परप्रांतीयांना विकून मोठा टावर उभा करून तिकडे परप्रांतीय भडवे घुसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय घुसून त्यांची मेजॉरिटी जास्त वाढवायची प्रयत्न चालू आहे या BJP भाडवा सरकारची. एवढं आंदोलन केलं सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये तपोवन. रातोरात हजारो लाखो झाडं जाळण्यात आले अचानकमध्ये. काय पडलं होतं माणसाला? कमवून बसला आहे, आपला बंगला आहे, शेती आहे, आरामात खाऊ शकतो. काय पडलं काय? पण तो करतो आपला महाराष्ट्राच्या नाशिकच्या नाशिक म्हटलं की महाराष्ट्रातील एक हिरवंगार निसर्गरम्य जागा, थंड वातावरण बोललं जातं, देवस्थान बोललं जातं. आज तिकडे ते कुंभमेळ्यासाठी भडवे येणारे ते साधू संत, त्यांच्या आईची गांड. ते साधू संत नाही, गांजाळे लोक आहे, गांजा मारणारे नशेडी लोक आहेत, ते आई झावड आहे. ते येतील ना, त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाका आई झावडाला. तर कुंभमेळा भविष्यामध्ये कोण विचार नाही करणार की इथे कुंभमेळा करायचा. काय गरज नाही कुंभमेळा करण्याचा. येथील भडवे परप्रांतीय भैया लोक आणि तिथे ते राहतील, मागतील जागा इकडचे चांगले, इथे स्थायिक होतील. काही लोक बाहेर नाही येतील, ते पण बघतील आपण इथंच राहूया, इथंच घर घेऊया, असे करतील. बदलापूर घ्या, ठाणा घ्या, पुणा घ्या, सगळीकडे मराठी माणसांची शेतीवर जलजबरीने, रत्नागिरी घ्या, कोकण घ्या, जागा हडप करून तिथे अडाणी आई झावाड्याच्या हातात देऊन संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावत आहे. आज मराठी शाळा बंद पाडत आहे. प्रत्येक महिन्यात एक शाळा, वर्षाला 12 शाळा बंद पाडत आहेत काही कारण नसताना. म्हणजे मराठी माणसं शिकले नाही पाहिजे, सगळे प्रायव्हेट शाळेमध्ये गेले पाहिजे. आणि प्रायव्हेट शाळा कोणाच्या आहेत? या सगळ्या आमदार खासदार यांच्या लोकांच्या आहेत, मंत्र्या लोकांच्या, BJP वाल्यांच्या. जिथे जिथे नवीन टॉवर बनतो त्याच्या खाली एक शाळा बनतेच. हा रस्त्यावर घ्या, कोणताही रस्ता घ्या, मालवणी घ्या, गोरेगाव घ्या, विरार घ्या, बँड्रा घ्या, सगळ्या परप्रांतीयवाल्यांचे धंदे. रस्त्यावर जबरदस्तीने रस्त्यावर गाड्या उभ्या पाहिजे तेवढं भैया लोक रिक्षा लावून बसलेत, गाड्या लावून बसलेत, धंदा लावतात. दाखवा मला UPमध्ये, बिहारमध्ये आहे का कोणता मराठी धंदेवाला, नेता, पोलीसवाला, डॉक्टर मराठी आहेत का? इथे भडवे सगळे डॉक्टर पण भैये, पोलीसवाले पण भैये. महाराष्ट्रातील मराठी नेते काय करतात? ते जे आता पक्षात आहेत, BJPचे आहेत मराठी नेते, का झाटे उपटतात त्यांच्या आईचा भोसडा. हे BJP सरकार आहे ना, हे महाराष्ट्र मराठी विरुद्ध सरकार आहे, लक्षात ठेवा. जेवढ्या डेव्हलप बोलतात ना, डेव्हलपच्या मागे यांचा दुसरा हेतू असतो, मराठी माणसांसाठी नाही. आता तुम्ही बोलणार नवी मुंबईमध्ये एवढं मोठं एअरपोर्ट बांधलं, ते एअरपोर्ट तुमच्यासाठी नाही बांधले. तुम्ही प्रवास करणार आहे नाही ना. थोडक्यात 100पैकी 10 माणसं मराठी असतील, बाकी 90% कोण असणार? गुजराती, मारवाडी, मद्रासी, हे ते पंजाबी वगैरे सर्व. आणि तो एअरपोर्ट एवढा याच्याकरता बांधला, तो अदानीचा आहे. दगा पाटील काय नाव दगा पाटील काय नाव, ते फक्त शोसाठी आहे. ॲक्च्युअल ते एअरपोर्ट अडानीचा आहे. इकडच्या अंधेरीचा एअरपोर्ट पण अडानीचा आहे. तर त्याचा माल एक्सपोर्ट होण्यासाठी ते सगळं एअरपोर्ट उभा केला, एवढा करोडचा. असं न उभं केलं मराठी माणसांना. मुंबईमध्ये एअरपोर्ट आणि टाकतात लोक व्हिडिओ. काय एअरपोर्ट बनवला आहे BJPवाल्यांनी, नरेंद्र मोदींनी काय एअरपोर्ट बनवलं आहे? त्याच्या आईच्या स्वतःचं घर नाही बनवलं तर एअरपोर्ट काय बनवणार? स्वतःचं राज्य बघा गुजरातमध्ये. आता पण लोक रस्त्यावर झोपतात तिकडे, भेंचोत झाटाना खटा माहिती, तिकडे लाईट जातात.
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठाकरे बंधू, कोणताही ठाकरे, उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो, कोणी असो, यांना मतं द्या. काँग्रेस असेल तरी द्या. किंवापैकी ते बहुजन तर आंबेडकर, यांना नको द्या. तो फक्त नावापुरता बाकी पैसा खाऊन बसतो तो. ठीक आहे, बाकी तुमच्यावरती आहे.